नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण येणारी राज्यसेवा कंबाईन विशेषतः डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान या विषयासंदर्भात 2011 पासून 2024 पर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत यांचं सविस्तर विश्लेषण आपण बघत आहोत। कालच्या लेक्चर मध्ये घटना निर्मिती या टॉपिक संदर्भातील काही प्रश्न आपण बघितले। आज आपण त्याच्या पुढच्या प्रश्नांचा विचार करणार आहोत। प्रश्न वाचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर माझ्याकडनं सविस्तर विश्लेषण दिले जाईल। चला, दोन 2017 आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या। बघा, 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली। दादानो, हे विधान बरोबर आहे। मार्च 1946 मध्ये जे त्रिमंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं, या कॅबिनेट मिशनने केलेल्या शिफारशीनुसार भारताची घटना समिती स्थापन झाली। भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली। हेही विधान बरोबर आहे। घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी सुरू झाले? घटना समितीची पहिली बैठक कधी सुरू झाली? तर घटना समितीची पहिली बैठक सुरू झाली 9 डिसेंबर 1946 रोजी। भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र म्हणजे अधिवेशन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले। दादानो, हेही विधान बरोबर आहे। तिन्ही विधान बरोबर आहेत। क कोणते विधान बरोबर हे आपल्याला विचारलेलं आहे। तिन्ही विधान बरोबर आहेत, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4। सॉरी, आपल्या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 3। चलो, 3। नेक्स्ट, कंबाईन ग्रुप सी ला विचारलेला प्रश्न आहे 2018 ला। उत्तर देण्याचा प्रयत्न करा। एक प्रश्न झाला आहे आताशी, एकदम सोपा प्रश्न आहे, पण असा प्रश्न पुन्हा रिपीट पण होऊ शकतो बरं का पोरांनो। भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सभेचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार BN राव होते। नेक्स्ट, असा प्रश्न पुन्हा रिपीट येऊ शकतो। कंबाईन ग्रुप सी 2019 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। गुड, 4 नंबर उत्तर देत आहे। योग्य जोड्या लावा। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना
परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते, घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष. 9 डिसेंबर 1946च्या बैठकीमध्ये घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना परिषदेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष. घटना समितीचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सर बी एन राव घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार, बरोबर आहे, 2. आणि जवाहरलाल नेहरू उद्दिष्टाचा ठराव. बघा 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. जो उद्दिष्टाचा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने संमत केला आणि त्या उद्दिष्टाच्या ठरावानुसार, वाक्य समजून घ्या, त्या उद्दिष्टाच्या ठरावानुसार आपल्या संविधानाचा सरनामा तयार करण्यात आलेला आहे. ओके, 4321 4321 पर्याय क्रमांक 4 पुराण. नेक्स्ट, कंबाईन ग्रुप बी 2020 ला विचारलेला प्रश्न. प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इथं तुम्हाला विचारले योग्य विधान कोणते. गुड, बघूया. खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? बघा रे, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. परंतु हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, हे विधान चुकीचं आहे. घटनेच्या मूळ प्रतीवर घटना समितीच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या कधी केल्या? तर घटना समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये 24 जानेवारी 1950 रोजी घटना समिती शेवटची बैठक झाली. घटना समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये 284 सदस्यांनी घटनेच्या मूळ प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्या. पहिली स्वाक्षरी करणारे होते पंडित नेहरू, शेवटी स्वाक्षरी करणार होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अलग लक्षात, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. नेक्स्ट, कायद्याने घालून दिलेली पद्धत हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले आहे. चूक आहे. हा मुद्दा घटनेची वैशिष्ट्ये या पॉइंट मधला आहे. तसंच घटनेचे मूलभूत हक्क यामध्ये पण हा मुद्दा आहे. कायद्याने घालून दिलेली पद्धती, बघा ही प्रक्रिया आपण जपानकडून स्वीकारली. अमेरिकेमध्ये कायद्याची उचित प्रक्रिया आहे. वाक्य समजून घ्या. 21 कलमाबद्दल ज्यावेळेस मी प्रश्न घेईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती आणि कायद्याची उचित प्रक्रिया यामधला फरक. कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती आपण जपानकडून घेतली. भारतामध्ये 21 कलमामध्ये कायद्याने घालून दिलेली कार्यपद्धती, कायद्याची उचित प्रक्रिया नाही, कायद्याची उचित प्रक्रिया अमेरिकेमध्ये आहे. हे विधान चुकीचे. परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्याकडून घेतली आहे, हेही विधान चूक आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही संकल्पना आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली. बघा इथं दोन मुद्दे लक्षात ठेवा. कायद्याने घालून दिलेली कार्यपद्धती जपानच्या राज्यघटनेवरून घेतलेली, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून आपण घेतलेली. त्यामुळे ही दोन्ही विधान चूक, म्हणजे दिल्यापैकी तिन्ही विधान चूक आहेत. म्हणून उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4, वरील पैकी एकही नाही.
ज्यावेळेस मी तुम्हाला कलम 21 बद्दलचे प्रश्न घेईल ना, त्यावेळेस तुमच्या प्रत्येक जणाची संकल्पना क्लिअर होईल की कायद्याची उचित प्रक्रिया काय संकल्पना आहे आणि कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती काय संकल्पना आहे. नेक्स्ट, कंबाईन ग्रुप बी 2021 ला विचारलेला प्रश्न. स्पीड ठेवा, लवकर लवकर उत्तर देत चला. पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बघा. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले. कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून काम करणारे होते, लक्ष ठेवायचं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलं. राष्ट्रध्वज हंगामी समिती तिचेही अध्यक्ष म्हणून काम केलं. वित्त व स्टाफ समिती हिचेही अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. नेक्स्ट, उत्तर देण्याचा प्रयत्न करा पटपट. बघा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते. ग्रुप बी 2022 ला विचारलेला प्रश्न आहे पोरांनो. मसुदा समितीचे कोण सदस्य होते, मसुदा समितीचे कोण सदस्य नव्हते, हा प्रश्न आयोगाकडून पुन्हा पुन्हा विचारला जातोय. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, तर मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. पण खालीलपैकी कोण मसुदा समितीचं सदस्य होतं, खालीलपैकी कोण मसुदा समितीचं सदस्य नव्हतं, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर तुम्हाला एकूण 9 नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की 2 सदस्य बदललेले होते. इथं कोण मसुदा समितीचं सदस्य होतं, सरदार वल्लभभाई पटेल नव्हते, नेहरू नव्हते, राजेंद्र प्रसाद नव्हते, अलादी कृष्णस्वामी अय्यर होते. ओके, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, चला लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
स्पीड स्पीड बघा, भारताची संविधान सभा बनवण्यासाठी साठीची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? पोरांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1940. 1940 ची एक घोषणा आहे, तिला म्हणतात ऑगस्ट घोषणा. या ऑगस्ट घोषणेद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमच आपल्या संविधान व संविधान सभेची मागणी मान्य केली. 20व्या शतकाचा जर विचार केला ना, तर ब्रिटिश व्यवस्थेकडे अप्रत्यक्षरित्या संविधान सभेची मागणी करणारे पहिले नेते होते महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 1922 मध्ये संविधान सभेचा स्पष्ट उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली होती. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश व्यवस्थेला स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की आमचे संविधान आमच्या इच्छेनुसार असेल, अर्थात भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल, ब्रिटिशांनी दिलेली भेटवस्तू असणार नाही. पुढे 1934 मध्ये M.N. रॉय, वाक्य समजून घ्या, M.N. रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना मांडली. 1935 मध्ये काँग्रेसने औपचारिकरित्या प्रथमच संविधान सभेची मागणी केली. 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी काँग्रेसच्या वतीने संविधान सभेची मागणी केली. 40 पर्यंत भारतीय नेते ब्रिटिश व्यवस्थेकडे संविधान व संविधान सभेची मागणी करत होते, मात्र ब्रिटिश व्यवस्थेकडनं आपल्या संविधान सभेची मागणी मान्य होत नव्हती. आपल्या संविधान सभेची व संविधानाची मागणी ब्रिटिश सरकारने प्रथमतः कोणत्या योजनेत मान्य केली? तर ती आहे परंतु ऑगस्ट घोषणा 1940 ची. ऑगस्ट घोषणेमध्ये काय होतं? भारतीय संविधान अशी संविधान सभा तयार करेल जी मुख्यतः भारतीय लोकांनी मिळून बनलेली असेल. हा प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या योजनेमध्ये, घोषणेमध्ये भारतीय संविधानाची मागणी प्रथमतः ब्रिटिश सरकारने मान्य केली? तर 1940 ची दादांनो ऑगस्ट घोषणा लक्षात ठेवायची. नेक्स्ट, कंबाईन ग्रुप बी पूर्व 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. मी कालही बोललो तुम्हाला, समित्या तुम्हाला 100% पाठ करणं गरजेचं आहे की मागील 2-3 वर्षामध्ये आयोगाकडून कंटिन्यू समित्या विचारल्या जात आहेत. महत्वाच्या आहेत त्याही विचारल्या जात आहेत, ज्या महत्वाच्या नाहीत त्याही विचारल्या जात आहेत. त्यामुळं आपण एक तत्व पाळायचं, जेवढ्या समित्या रेफरन्स बुक मध्ये आहेत सगळ्या समित्या आणि त्याचे अध्यक्ष आपल्याला माहितच पाहिजेत. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद नव्हते, डॉक्टर B.R. आंबेडकर ही नव्हते, जवाहरलाल नेहरू ही नव्हते. उत्तर आहे दादा पर्याय क्रमांक 4 ग.वा. मावळणकर या समितीचे अध्यक्ष होते. आणि तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या, ग.वा. मावळणकर हे कुठल्या प्रांतातनं घटना समितीवर निवडून आले होते? ते लोकसभेचे पहिले अध्यक्षही होते, हंगामी संसदेचेही ते अध्यक्ष होते. ओके, या समितीचेही ते अध्यक्ष होते ग.वा. मावळणकर. मग हे ग.वा. मावळणकर कुठल्या प्रांतामधून घटना समितीवर निवडून आलेले होते? गट ग.वा. मावळणकर हे मुंबई प्रांतामधून, कुठल्या प्रांतामधून? मुंबई प्रांतामधून घटना समितीवर निवडून आलेले होते.
मुंबई प्रांत लक्ष ठेवायचं. ओके, नेक्स्ट. स्पीड ठेवा. कंबाईन ग्रुप बी 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश मध्ये तयार केला होता. बघा, कंबाईन ग्रुप बी 2023 प्रिलिमला विचारलेला प्रश्न आहे. आपली जी घटना समिती होती त्या घटना समितीचे एक सचिवालय होतं आणि या सचिवालयाने आपल्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला होता आणि परंतु तो केला होता ऑक्टोबर 1947 मध्ये. ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस हा प्रश्न ना लक्ष्मीकांत मध्ये होता ना कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये होता. मग हा फाडिया एक रेफरन्स बुक आहे, खूप मोठा आहे पॉलिटीचा, त्याच्यामध्ये मिळाला. हिंदीमध्ये उपलब्ध आहे. ऑक्टोबर 1947. म्हणजे आपल्याला सर्च करावं लागते की आयोग कोणकोणत्या पुस्तकातून प्रश्न विचारू शकतं ते. ओके, चल आता राज्यसेवा प्रिलिम मध्ये 2011 पासून ते 2023 पर्यंत घटना निर्मिती या टॉपिक संदर्भात आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले यांचं पण इथं आपल्याला विश्लेषण घ्यायचं. चलो नेक्स्ट. राज्यसेवा पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हतं विचारले. के मुंशी मसुदा समितीचे सदस्य होते. पंडित जवाहरलाल नेहरू मसुदा समितीचे सदस्य नव्हते. एन गोपालस्वामी अयंगार मसुदा समितीचे सदस्य होते. डी.पी. खैतान हेही मसुदा समितीचे सदस्य होते. अलग लक्षात. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. डी.पी. खैतान यांचं निधन झालं आणि डी.पी. खैतान यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कोण आलं होतं? चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मसुदा समितीचे सदस्य होते डी.पी. खैतान, यांचं निधन झालं आणि त्यांच्या जागेवर कोण आलं होतं? कोण आलं होतं त्यांच्या जागी? गुड. टी.टी. कृष्णामचारी. टी.टी. कृष्णामचारी आले होते त्यांच्या जागी. बरोबर आहे. चलो, राज्यसेवा पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न आणि सेम प्रश्न UPSC ला पण एकदा येऊन गेलेला. राज्यसेवा पूर्व 2011 ला विचारलेला प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश नुसार निर्माण झाली. काही उत्तर परण याचं. गुड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1946 कॅबिनेट मिशन. वरून लक्ष ठेवायचंय. कॅबिनेट मिशन याचंच दुसरं नाव आहे दादानो त्रिमंत्रिमंडळ. याच्यावर प्रश्न असण्याची शक्यता जास्त आहे. त्रिमंत्रिमंडळ भारतामध्ये कधी आलं? ब्रिटिश सरकारने केलेल्या घोषणेनुसार 24 मार्च 1946 रोजी त्रिमंत्रिमंडळ दिल्ली या ठिकाणी आले. ब्रिटिश मंत्रिमंडळातील 3 मंत्री होते म्हणून याला त्रिमंत्रिमंडळ म्हटलं गेलं. एक
पॅथिक लॉरेन्स जे त्रिमंत्रिमंडळाचे अध्यक्ष होते, A.V. अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे त्रिमंत्रिमंडळाचे 3 सदस्य होते, जे 24 मार्च 1946 रोजी भारतामध्ये आले. त्रिमंत्रिमंडळ आणि भारतीय नेते यांच्यामध्ये चर्चा पार पडल्या शिमला या ठिकाणी, आणि 16 मे 1946 रोजी त्रिमंत्रिमंडळाने आपला अहवाल प्रसिद्ध केला. आणि या प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आपल्या घटना समितीची स्थापना झालेली आहे. आपली घटना समिती डॅश समितीच्या डॅश योजनेच्या शिफारशीनुसार तयार झाली. तर आपली घटना समिती त्रिमंत्रिमंडळाच्या किंवा कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार तयार झाली. उत्तर पर्याय क्रमांक 1. हे सगळे मुद्दे परीक्षाभिमुख आहेत, तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे. नेक्स्ट, राज्यसेवा पूर्व 2015 ला विचारलेला प्रश्न आहे. पुढील 2 विधानापैकी कोणते चुकीचे आहे? पुढील 2 विधानापैकी कोणते चुकीचे ओळखायचे आपल्याला. बघा, घटना समितीचे रूपांतर पुढे तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले, बरोबर आहे. बघा, 1947च्या कायद्यानंतर आपल्या घटना समितीवर 2 जबाबदाऱ्या येऊन पडल्या होत्या. एक, घटना तयार करणे प्लस देशाची हंगामी संसद म्हणून काम करणे. ज्यावेळेस आपल्या घटना समितीचे सदस्य घटना तयार करण्याचं काम करायचे, तिचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ज्यावेळेस हेच घटना समितीचे सदस्य हंगामी संसद म्हणून काम करायचे, तिचे अध्यक्ष असायचे गवा मावळणकर. मग घटना समितीची शेवटची बैठक होईपर्यंत घटना समितीने या 2 जिम्मेदाऱ्या पार पडल्या. आणि शेवटची बैठक झाल्यानंतर आपल्या देशाचे पहिले कायदेमंडळ अर्थात संसद अस्तित्वात येईपर्यंत 52 पर्यंत याच घटना समितीने हंगामी संसद म्हणून पण काम केलेलं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, तो एक शुभ संकेत मानला गेला, बरोबर आहे दादांनो. 24 जानेवारी 1950 रोजी घटनेच्या मूळ प्रतीवर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ज्यावेळेस घटना समितीचे सदस्य घटनेच्या मूळ प्रतीवर स्वाक्षऱ्या करत होते त्यावेळेस बाहेर पाऊस पडत होता, आणि तो जानेवारी महिन्यामध्ये दिल्लीमध्ये पाऊस हा शुभ संकेत समजला गेलेला होता. दोन्ही विधान बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर जातं पर्याय क्रमांक 4. दोन्ही नाहीत, इथं चुकीचे विचारले, दोन्ही चुकीचे नाहीत, दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट, स्पीड ठेवा, प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. राज्यसेवा पूर्व 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? बघा पोरांनो, 2 संकल्पना क्लिअर करतोय. संविधानाचा स्वीकार आणि संविधानाची अंमलबजावणी. आपण संविधानाचा स्वीकार केला 26 नोव्हेंबर 1949 ला. पोरांनो, आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 ला. म्हणजे आपलं संविधान कधी लागू झालं? तर आपलं संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 ला. संविधान स्वीकारलं कधी?
26 नोव्हेंबर 1949ला. पण यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, जरी आपल्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झाली असली तरी आपल्या संविधानातल्या काही तरतुदी अशा होत्या ज्या 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाल्या होत्या. कलम 5, 6, 7, 8, 9 नागरिकत्वासंदर्भातल्या तरतुदी, 60 कलम, 324 कलम, 366, 367 अशा प्रकारच्या तरतुदी ज्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं त्याच दिवशी लागू झाल्या होत्या. आणि त्यामधल्या या तरतुदी आयोगाकडनं वारंवार विचारल्या जातात. मग नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद या महत्वाच्या 3 तरतुदी तर दादांनो 26 नोव्हेंबर 1949 लागू झाल्या होत्या. ही तरतूद नव्हती लागू झाली, ही लागू झाली 26 जानेवारी 1950ला. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. ओके, चला. राज्यसेवा पूर्व 2019ला विचारलेला प्रश्न आहे, सोपा आहे, फक्त व्यवस्थित वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. गोंधळ होऊ शकतो. तुम्हाला माहिती सगळं, पण परीक्षेत प्रश्न योग्य वाचणं गरजेचं आहे. 2000 प्रश्नाचं टार्गेट आहे आपल्याला पीवायक्यूचं. दोन्हीच्या 2000 प्रश्न आपले 100% कंप्लीटच करायचे आपल्याला पुढच्या 4 महिन्यामध्ये. फक्त मला स्पीड ओके आहे का सांगत झाला. तुम्ही मला सर स्पीड वाढवा तर थोडा वाढवू शकतो. तुम्ही म्हणाल सर स्पीड कमी करा तर कमी करू शकतो. तुम्ही म्हणाल सर स्पीड ओके आहे चलू द्या असंच चलू दे. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे 1947च्या कायद्यानुसार झालेले बदल विचारात घ्या. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. दादाने विधान बरोबर आहे. 1947च्या कायद्यानुसार प्रमुख 3 बदल झाले. 1, आपली घटना समिती सार्वभौम झाली. म्हणजे काय झालं तर आपल्या घटना समितीवर आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाचेच नियंत्रण असणार नाही. ती आता तिच्या आणि भारतीय जनतेच्या इच्छेनुसार संविधानाची निर्मिती करणार. एवढंच काय, ब्रिटिश पार्लमेंटने भारतासंदर्भात केलेल्या कायद्यामध्ये ती सुधारणाही करू शकत होती. वेळेप्रसंगी ते कायदे रद्दही करू शकत होती. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. हे विधान बरोबर आहे. 1947च्या कायद्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्या घटना समितीला 2 जिम्मेदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. 1 देशासाठी घटना तयार करणे आणि 2 देशासाठी कायदे बनवणे. याच्या आधी तुम्हाला मी फरक सांगितला. ज्यावेळेस घटना समिती घटना तयार करण्याचं काम करायची त्यावेळेस अध्यक्ष म्हणून काम करायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि ज्यावेळेस घटना समिती हंगामी संसद म्हणून काम करायची तिचे अध्यक्ष असायचे गवा मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर. जेव्हा संविधान सभा विधिमंडळात्मक संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चूक आहे दादा. जेव्हा संविधान सभा संसद म्हणून काम करत असे त्यावेळेस तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते, ग वा मावळणकर असायचे. हे विधान चूक आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. हेही विधान बरोबर आहे. कारण की फाळणीमुळे भारतापासून लोकसंख्या क्षेत्र वेगळं झालं, पाकिस्तान निर्माण झाला. त्यामुळे आपल्या घटना समिती सदस्य संख्या कमी झाली. ती 299 पर्यंत खाली आलेली होती. ओके, त्यामुळे अ ब ड सांगा बरं पोरांनो कुठे.
पर्याय क्रमांक 3 अ ब ड बरोबर आहे. ओके बरोबर. परीक्षाभिमुख बाब 1947च्या कायद्यानुसार आपल्या घटना समितीमध्ये प्रमुख 3 बदल झाले. 1 घटना समिती सार्वभौम झाली. 2 घटना समिती हंगामी संसद बनली. 3 घटना समितीची रचना बदलली, जी पूर्वी 389 होती ती आता 299 झाली. ओके राज्यसेवा पूर्व 2019 ला विचारलेला प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी. ओके धन्यवाद. अतिघाई संकटातनीही प्रश्न वाचताना एकदम शांत चित्ताने प्रश्न वाचायचे, अशी सवय लावायची. तुम्ही वर्ष 2 वर्ष काय वाचलं याला काही महत्व नाही. त्या परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर किती डोकं शांत ठेवून तुम्ही पेपर सोडवता याला महत्व आहे. तुम्ही 2 वर्ष रीडिंग मध्ये वाळवी लागेपर्यंत वाचलं आणि त्या 1 तासात नीट काळच केलं नाही तर तुमचं तोंड काळं झाल्याशिवाय राहणार नाही. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू संविधान सभेत उद्दिष्टाचा ठराव मांडला. दादांनो 11 नाही रे, 11 नाही 13. किद्दा बोंबलून सांगू, या वर्षी सुद्धा राज्यसेवा प्रिलियमला म्हणजे 2022 मध्ये सुद्धा राज्यसेवा प्रिलियमला या पॉइंटवर प्रश्न विचारलेला आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांनी घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने उद्दिष्टाचा ठराव संमत केला. पंडित नेहरू यांनी उद्दिष्टाचा ठराव घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडला आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये तो ठराव काय करण्यात आला? संमत करण्यात आला. पहिलंच विधान चुकीचे. परंतु आपल्याला कोणती बाब जुळत नाही तर 1 नंबर जुळत नाही. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकृत आणि अधिनियमित केलं. आणि 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. किती सदस्यांनी केल्या? 284 सदस्यांनी केल्या. नेक्स्ट राज्यसेवा पूर्व 2022 ला विचारलेला प्रश्न किती सोपा आहे बघा. म्हणजे असं काही नसतं की सोपे प्रश्न विचारत नाहीत, सगळे अवघडच असतात असं काही नसतं. अभ्यास सर्वकष करायचा असतो. तेरा डिसेंबर 1946 रोजी डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टाचा ठराव मांडला. उद्दिष्टाचा ठराव मांडणारे होते पंडित नेहरू. 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. 22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्टाचा ठराव संमत झाला. संयुक्त गट ब क मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न द्या उत्तर. एएसओ मेन्स 2012 ला विचारलेला प्रश्न आहे. भारताच्या राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समितीने राष्ट्रध्वज कधी संमत केला? बोला पटपट. घटना समितीने राष्ट्रध्वज कधी संमत केला? 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रध्वजाच्या रचनेस मान्यता दिली. दादा 22 जुलै 1947. पीएसआय मेन्स 2012 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर द्या. चुकीचे वाक्य विचारले तुम्हाला, चुकीचे वाक्य.
1 नंबर उत्तर देत आहे बघा. घटना समितीची पहिली सभा म्हणजे पोरांनो बैठक 9 डिसेंबर 1948 ला नाही रे, 1946 घटना समितीची पहिली बैठक झाली. विधान चुकीचं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. बरोबर आहे, अधिनियमित केली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. हेही विधान बरोबर आहे. राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जवळपास 3 वर्ष कालावधी लागला. स्टेटमेंट बरोबर आहे. चुकीचं पर्याय क्रमांक 1 आहे. नेक्स्ट. चला पट 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 उत्तर द्या. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या कंबाईन मध्ये, डिपार्टमेंट PSI मेन्स मध्ये आणि राज्यसेवा प्रिलिम मध्ये दिसेल. मी जे मुद्दे तुम्हाला सांगितले तेवढे मुद्दे हायलाइट करून जा, 100% फायदा होईल. संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये म्हणजे 9 डिसेंबर 1946 अध्यक्षाने, हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले? STI मुख्य 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. परानो अमेरिका होतं, USSR रशिया नव्हतं, चीन होतं, ऑस्ट्रेलिया होतं. उत्तर पाहिजे अकड. अकड कुठे? पर्याय क्रमांक 2. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली. हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा यांनी आपल्या घटना समितीला 3 देशांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचं वाचन केलं. ते कोणते 3 देश होते? अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया. पण उत्तर जाईल पर्याय क्रमांक 2 पोरांनो. नेक्स्ट. असा प्रश्न काल मेन्स मध्ये पण विचारला, काल झालेल्या मेन्स मध्ये पण विचारलेला होता आयोगाने, ग्रुप सी च्या मेन्स मध्ये. STI मुख्याला विचारायला प्रश्न आहे. संघ अधिकार समिती, उत्तर काय देताय रे तुम्ही? 3 नंबर. चला, संघ म्हटलं की पंडित जवाहरलाल नेहरू डोक्यासमोर ठेवायचे. 4. वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी. बरोबर. 4 3 2 1. 4 3 2 1. उत्तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके. आजचे 20 प्रश्न आपले संपलेले आहेत. हे संपूर्ण प्रश्न त्यांची PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. इंडियन पॉलिटी प्रशांत कदम या टेलिग्राम चॅनलवर. तिकडनं ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या समोर आपल्याला जेवढं थोडक्यात विश्लेषण लिहिता येईल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला परीक्षेच्या आधी काही दिवस नक्की कामाला येईल. ती प्रिंट म्हणजे आपली स्वतःची शॉर्ट मध्ये नोट्स असायला पाहिजे. त्या प्रिंट मध्ये त्या टॉपिक मधले सगळे महत्त्वाचे पॉइंट नोट झालेच पाहिजेत दादा. ओके. चला, इथं आपण थांबतोय. उद्या सेम टायमिंगला नवीन घटना निर्मिती संदर्भातील 20 प्रश्नांचं विश्लेषण आपण घेणार आहोत. उद्या किंवा परवा पहिला टॉपिक संपेल आपल्याला, नंतर मग दुसऱ्या टॉपिक कडे जाऊया. ओके. चलो, धन्यवाद.